आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये ते जमा होतील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे प्रमुख 4 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज, उद्या, परवा आणि 13 या 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,52 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्हाला 18,000 रुपये मिळाले नसतील तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला फक्त जून हप्ता मिळणार नाही, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार करा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 75,000 रुपये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। ज्या बहिणींनो 75,000 रुपये, जवळपास पाऊण लाख रुपये आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे, सरकार तुम्हाला देणार आहे, तुम्हाला अनुदान मिळते बहिणींनो। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक वर्षाला 75,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु ज्या बहिणींना अजून मागच्या महिन्याचा हप्ता आलेला नसेल, म्हणजेच मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नसेल, त्यांना आज मे हप्ता आणि जून हप्ता सुद्धा एकत्रितपणे विस्तार सुद्धा केला जाणार आहे। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे। आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आज दोन्ही हप्ते सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। एकत्रित हप्ता आहे 3,000 त्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। ज्यांना मे महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये मे हप्ता आणि जून हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटींचा निधी वितरित सुद्धा होणार आहे। म्हणजेच या 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे
आणि ज्यांना मे हप्ता आलेला नव्हता त्यांना मे हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं आज सरसकट सर्व बँक खात्यांमध्ये जून हप्ता विस्तार होणार नाही. गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार नाही. म्हणजेच जून हप्त्यासाठी काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेमध्ये असेल त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु आज सरसकट सर्व बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की परत नियम का लावण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामधील अंगणवाडी सेविका असतील, शिक्षिका असतील, मुख्याध्यापिका असतील किंवा सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला असतील तर त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे शासनाच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते. त्यामुळे परत एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करून आजपासून पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. तर हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणीनं 4 नियमांपैकी पहिला नियम योजनांचा आहे. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आज पैसे सुद्धा मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यासोबत नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा डबल योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना पैसे येणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनं जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम नोकरीचा आहे. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य या नवीन सालामध्ये म्हणजे 2025 मध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच तिसरा नियम उत्पन्नाचा आहे. बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना पैसे मिळतील. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 3 लाखापासून ते 10 लाख रुपयापर्यंत असेल त्या बहिणींना पैसे येणार नाही. त्यांचे अर्ज रद्द होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं चौथा नियम म्हणजे 4 चाकी गाडी. बघा, तुम्ही जर 4 चाकी गाडीमधून फिरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल, ज्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसतील, ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसेल त्याच बहिणींना पैसे येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, नियमांचं पालन करत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण जिल्हे सुद्धा बघून घेऊया. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज पैसे येतील. ज्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना उद्या पैसे येतील. ज्यांचा जिल्हा परवा दिवशीच्या 6 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्यांचा जिल्हा 13व्या दिवशीच्या 6 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर 4 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणीनं आजच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी, दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा धाराशिव, 5वा जिल्हा नांदेड, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा जालना, 8वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा अहिल्यानगर, 10वा जिल्हा पुणे, 11वा जिल्हा मुंबई उपनगर, 12वा जिल्हा मुंबई शहर. म्हणजेच आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. तर उद्याचे 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा रायगड, दुसरा जिल्हा रत्नागिरी, तिसरा जिल्हा सातारा, चौथा जिल्हा सांगली, 5वा जिल्हा सोलापूर जिल्हा, 6वा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा, 7वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 8वा जिल्हा ठाणे, 9वा जिल्हा पालघर, 10वा जिल्हा नाशिक, 11वा जिल्हा जळगाव आणि 12वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. तर बघा, लाडक्या बहिणीनं आजचे आणि उद्याचे 12 जिल्हे बघितलेले आहेत. परवा दिवशीचे 6 जिल्हे आणि त्याच्या परवा दिवशीचे 6 जिल्हे सुद्धा बघून घ्या. बघा, परवा दिवशीचा पहिला जिल्हा नंदुरबार, दुसरा जिल्हा बुलढाणा, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा अकोला, 5वा जिल्हा अमरावती आणि 6वा जिल्हा यवतमाळ जिल्हा. म्हणजेच परवा दिवशी या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि त्याच्या परवा दिवशी 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. त्याच्यामध्ये चंद्रपूर पहिला जिल्हा, वर्धा दुसरा जिल्हा, तिसरा जिल्हा नागपूर, चौथा जिल्हा भंडारा, 5वा जिल्हा गोंदिया आणि 6वा जिल्हा गडचिरोली जिल्हा. बघा, लाडक्या बहिणींनो 4 दिवसांमध्ये
36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहे ते जिल्हे सुद्धा बघितलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो आज प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, जर नसेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक इंडस बँक, चौथी बँक ओव्हरसीज बँक, पाचवी बँक इंडियन बँक, सहावी बँक IDFC बँक, सातवी बँक IDBI बँक, आठवी बँक ICICI बँक, नववी बँक HDFC बँक, त्यासोबत पेटीएम बँक असेल, सिटी बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, भारत बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, ॲक्सिस बँक असेल, सिंध बँक असेल, पोस्ट बँक असेल, युको बँक असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, त्यासोबत धनलक्ष्मी बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, RBI बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल। बघा ज्या ज्या बँकांची नावे तुम्हाला वाचून दाखवली या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो आपलं बँक खातं आपल्या आधार कार्डाशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। बघा ज्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट असेल, आधार कार्ड या बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे मिळतील, परंतु ज्यांचं लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर लिंक करायचं आहे। परंतु ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर त्या लाडक्या बहिणी या गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। बघा 4 पात्रता गॅस कनेक्शनसाठी घालण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा, तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक असावे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो आज कोणाला पैसे मिळणार आहेत बघा त्याची उत्तरे सुद्धा आलेली आहेत। बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज कोणाला पैसे मिळणार, सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला सर्वात जास्त पैसे मिळणार। बघा लाडक्या बहिणींनो आज फक्त त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत ज्यांचा आधार कार्ड लिंक असेल, आज त्यांनाच पैसे मिळणार आहेत ज्यांचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि आज त्यांनाच पैसे मिळणार आहेत ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असेल। परंतु काही बहिणींचा प्रश्न असेल की मागील हप्त्यांचे पैसे मिळणार का। बघा लाडक्या बहिणींनो मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत, परंतु सरसकट सर्व बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी हेल्पलाईन सेवेवरती तक्रार नोंदवतील त्यांनाच मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171। हा नंबर सेव्ह करायचा आहे व्हॉट्सअपवरतून, या नंबरवरती मेसेज करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल, पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे। परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसतील, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्या बहिणींना पैसे मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला आज पैसे येतील। पहिलं काम म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असावं, दुसरं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याची KYC केलेली असावी आणि त्या बँक खात्यासोबत मोबाईल नंबर सुद्धा लिंक केलेला असावा। ज्या ज्या बहिणींनी ही कामे केलेली असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अजून एक अनुदान योजना आलेली आहे, ती योजना सुद्धा बघून घेऊयात। बघा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। ज्या ज्या बहिणींना या योजनेचा अर्ज करायचा असेल त्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल त्या लाडक्या बहिणींनी समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाऊन हा अर्ज करायचा आहे। त्यानंतर पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहे। त्यानंतर पुढची योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना। बघा सूर्यप्रकाशावर
विजेवरती चालणारी चूल म्हणजे सौर चूल योजना, या चुलीसाठी सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे डांका मशीन योजना, ज्या लाडक्या बहिणींना मसाल्याचा व्यवसाय करायचा असेल, पापड व्यवसाय करायचा असेल, त्या लाडक्या बहिणींना 3 ते 4 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। तर या कर्जासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सुद्धा बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, परवा दिवशी 6 जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्या पुढच्या दिवशी 6 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच आज 12 जिल्ह्यामधील 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटींचा निधी वितरण होणार आहे। उद्या 12 जिल्ह्यामधील 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटींचा निधी वितरण होणार आहे। त्यानंतर परवा दिवशी जे 6 जिल्हे आहेत तर त्या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही, सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे। ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळाले नसतील त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। सोबतच ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे देण्यात येणार आहे। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। त्या संदर्भात आज माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणाऱ्या बहिणी असतील त्या बहिणींनाच पैसे देण्यात येणार आहे। तशा प्रकारे शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा, कालच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट सुद्धा करण्यात आलेले होते। त्या पोस्टच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा देण्यात आलेला होता की आजपासून जून महिन्याच्या हप्त्याला निधी वितरणाची सुरुवात करण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 GR आलेले होते, परंतु आज अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।